नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आमच्या बागेतील कुंदाचे झाड व त्याची फुले दाखवणार आहे. तुम्ही त्याला वेलही म्हणू शकता. मित्रांनो, आम्ही जेव्हा हे कुंदाचे छोटे रोप घेऊन आलो तेव्हा ते अर्ध्या फुटापेक्षा लहान होते. या कुंदाच्या रोपाला जमिनीत लावताना खड्ड्यात लाल माती आणि शेण असे मिक्स करून हे रोप लावले होते. आता तुम्ही बघू शकता ते रोप किती मोठे झाले आहे आणि 1.5 वर्ष झाले आहे, तरी या वेलीला भरपूर फुले आली आहेत. तुम्ही ती व्हिडिओमध्येही पाहू शकता. कुंदाच्या फुलांचा सुगंध मोगऱ्याची आठवण करून देतो. कळ्यांना गुलाबी रंगाची छटा असते, त्यामुळे ही फुले दिसायलाही सुरेख असतात. कुंदाची वेल ही प्रामुख्याने हिवाळ्यात फुलते, पण मित्रांनो, या वेलीला सतत पाणी मिळाले तर वर्षातून 3 वेळा या वेलीला फुलांचा बहर येतो. या वेलाची फुले हार बनवण्यासाठी, गजरा बनवण्यासाठी व देवपूजेसाठीही वापरली जातात. मित्रांनो, कुंदाला संस्कृतमध्ये सदापुष्प असेही म्हटले जाते. कुंदाची वेल जास्त घनदाट झाली तर ती झुडपाप्रमाणे दिसते आणि फुले झुपक्याने येतात. आम्ही या वेलीला सपोर्ट मिळावा म्हणून एका दुसऱ्या झाडावर चढवले आहे. 5 ते 6 गजरे होऊ शकतील एवढी फुले 2 दिवस आड करून मिळतात. मित्रांनो, जेव्हा ही फुले फुलतात तेव्हा आजूबाजूचा परिसर वासाने दरवळून जातो. मित्रांनो, कोणाकोणाच्या घरी कुंदाची वेल आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.